महायुतीमध्ये उर्वरित 2.5 वर्ष राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यावं, राष्ट्रवादी नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरेंची मागणी. विनायक राऊतांच्या सुनेच्या आरोपानंतर फिरोज शेखला अटक, जादूटोणाने अघोरी कृत्य केलं, गिरीजा राऊतांचा आरोप, फिरोजला 2 दिवसांची पोलीस कोठडी. माझ्या कुटुंबावर लावलेले आरोप खोटे, गिरीजा यांनी 2018 ते 2022 मध्ये तक्रार का केली नाही, काहीतरी काळबेरं आहे, खासदार विनायक राऊतांनी आरोप फेटाळले. गिरीजा राऊतांनी दरमहा 5 लाख, घर, कार मागितली, गिरीजा राऊतांनी 12 कोटींची मागणी केली. माजी खासदार विनायक राऊतांची गिरीजा राऊत यांच्यावर गंभीर आरोप. प्रत्येक बाबतीमध्ये खोटं बोलून आमचा विश्वासघात केला, 7 वर्ष माझा छळ केला, गिरीजा राऊतांचा विनायक राऊतांवर पुन्हा आरोप. गिरीजा राऊत प्रकरणामध्ये नीलम गोरेंची उडी, गोरेंचं पोलीस महासंचालकांना निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणारं निवेदन. मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगार येत असतो, विनायक राऊत त्यामध्ये मास्टर आहेत, मंत्री संजय शिरसाटांचे गंभीर आरोप. समुद्रामध्ये जाणाऱ्या सर्व नाल्यांवर ट्रॅश बूम बसवा, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची मागणी, लोकशाही न्यूज चॅनलनं बातमी दाखवल्यानंतर मागणी. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचं उद्घाटनावरून राजकारण तापलं, मिरज पंचायत समितीमधील सभापती, उपसभापती आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर उद्घाटन घेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप. सोलापूरमधील उजनी धरण 50% भरलं, चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा, भाविकांना चंद्रभागा नदीमध्ये स्नान करता येणार. गोकुळच्या प्रारूप यादीकडे दूध संस्थांच्या नजरा, गोकुळ दूध संघाची प्रारूप यादी पुढील आठवड्यात, सध्या दुबार ठरावधारकांच्या सुनावणीची प्रक्रिया सुरू. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम संकटामध्ये, पावसाअभावी पेरण्या रखडल्या, 50 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस, बळीराजा चिंतेत. लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळली, सुमारे 38% घट, पात्रतेच्या निकषांशी संबंधित विविध कारणांमुळे लाभार्थ्यांची संख्या कमी. दुचाकी स्वाराच्या डोक्यावर बॅनर कोसळला, ठाण्याच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील प्रकार, 3 हात नाका परिसरातील बॅनर कोसळला. वाघाच्या भीतीनं बंधाऱ्याच्या पाण्यामध्ये पडून पिता पुत्राचा मृत्यू, तर नागपूर जिल्ह्यातील देवलापार भागातील छवारी परिसरातील घटना. बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे मजुराचा मृत्यू, नवी मुंबईच्या उल्वे येथील प्रकार, काम करताना ग्रिलमध्ये वीज प्रवाह उतरल्यानं मजुराचा जागीच मृत्यू. सुपरफास्ट असलेल्या रेल्वेची पॅन्ट्री व्यवस्था बंद, रेल्वेमध्ये प्रवाशांना पिण्याचं पाणी देखील मिळेना, जयपूरहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या ट्रेनमधील प्रकार. रायगडच्या खालापूरमध्ये गर्भवतीला झोळीतून दवाखान्यात नेण्याची वेळ, रस्ते नसल्यानं गावकऱ्यांचे हाल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, संविधानवादी आणि आंबेडकरवादी संघटनांचं हिंगोलीतील जवळा बाजारमध्ये आंदोलन. दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसंच त्यांना राजकीय संरक्षण देणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची सर्व पक्षीयांची मागणी. 67 कोटींच्या बडनेरा उड्डाणपुलाचं लोकार्पण, रवी राणा, नवनीत राणा यांची नवीन उड्डाणपुलावरून सवारी, वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार. गोकुळची दूध विक्री 1 लाख लिटरनं वाढली, बाजारपेठेत तुटवडा असल्यानं मुंबई पुण्यातून मागणी वाढली. ताज हॉटेलला बॉम्बनं उडून देण्याचा नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन, तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. कल्याणमध्ये काँग्रेसच्या वतीनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन, अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणी आंदोलन. अमरावतीमध्ये युवक काँग्रेसचा रघुपती राघव राजाराम सत्याग्रह, राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी दोषींना शिक्षा देण्याची मागणी. बद्रीनाथ मंदिर देणगी चोरी प्रकरण, एसआयटीनं 5 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. बुलढाण्याच्या शेगाव नगरपालिका प्रशासनाचा मनमानी कारभार, दुकान वाटपावरून शेगावात नवाबाद लॉटरी पद्धतीला विस्थापित दुकानदारांचा विरोध. कोल्हापूरच्या पावनखिंडच्या पाऊलखुणांवर 500 पेक्षा अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी वाटचाल, स्वराज्याच्या प्रेरणादायी वारशाला मानवंदना देण्यासाठी शिवभक्त मोहिमेत सहभागी. कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनाला 10 ड्रोन आणि 10 बोटींची प्रतीक्षा, राज्य सरकारला पाठवला प्रस्ताव.
हिंगोलीमध्ये भूकंपरोधक बांधकाम आणि इमारतींच्या सुरक्षेची तपासणी होणार. शाळा, शासकीय कार्यालयांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. नवी मुंबईमध्ये 4 दिवसांपूर्वी पडलेले झाड जैसे तेच, वाहतुकीला अडथळा होत असूनही पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. बीडमध्ये जून महिन्यातील सरासरीच्या 90% पाऊस, तरीही पेरण्या खोळंबल्या. 5 तालुक्यांना अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षा. येवल्यामध्ये मोरांकडून मका, मूग, सोयाबीनच्या पिकांची नासधूस, शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळानं घेतली रवींद्र चव्हाणांची भेट. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. कराडमधील वसंतगड किल्ल्यावर झाडांचा वाढदिवस. वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांची उपस्थिती. एका दिवसात 500 झाडांचं वृक्षारोपण. परभणीमध्ये ई-निविदेच्या मागणीसाठी महिला बचत गटाचं आमरण उपोषण. 5व्या दिवशी 2 महिलांची प्रकृती खालावली. गडचिरोलीमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये मानवाधिकार संघटनेची निदर्शनं. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांच्या वीज बिलामध्ये 4 ते 5 पटींनी वाढ झाल्याचा आरोप. कल्याणमध्ये रिक्षात विसरलेली 17,000 रुपयांनी मौल्यवान वस्तूंनी भरलेली बॅग चालकानं प्रवाशाला सुखरूप परत केली. रिक्षा चालकाच्या कामाचं सर्वच स्तरातून कौतुक. केडीएमसीचे टिटवाळ्यामधील रुग्णालय वादाच्या भोवऱ्यामध्ये प्रसूतीच्या दरम्यान चुकीच्या पद्धतीनं महिलेला टाके घातल्याचा नातेवाईकांचा आरोप. बुलढाण्यातील पिंपळगाव धांडे येथील शेतरस्ता वादावर सामंजस्यानं तोडगा. नांदुरा नायब तहसीलदार मार्कंड यांच्या मध्यस्थीनं वादाचा निपटारा. साताऱ्यातील निमसोड गावात अंकुश घाडगे परिवाराच्या वतीनं गाईचं डोहाळे जेवण साजरं. घाडगे कुटुंबियांचं सर्वत्र कौतुक. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप. शेतातील कोवळी पिकं करपू लागली. खरीप पिकांवर मोठं संकट ओढावण्याची भीती. अमरावतीमध्ये सोयाबीनच्या बोगस बियाण्यांवरून काँग्रेस नेते यशोमती ठाकूर आक्रमक. शेतकऱ्यांसोबत केवळ लबाडी सुरू असल्याची यशोमती ठाकूर यांची टीका. वाशीमध्ये शेतकऱ्यांसमोर बोगस बियाण्यांचा प्रश्न. पेरणीनंतरही सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका. वाशीमधील कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. कांद्याला प्रति क्विंटल सुमारे 2,500 रुपयांपर्यंतचा भाव. यवतमाळमध्ये 1 महिना उलटूनही समाधानकारक पाऊस नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. सोयाबीन न उगवल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. वर्ध्यातील देवळी तालुक्यातील सर्वाधिक 163 तक्रारी. कंपन्यांवर गुन्हे दाखल करून बाधितांना मोफत बियाणे द्यावे. आमदार राजेश बकानींच्या सूचना. भिवंडीमध्ये खिडकीची जाळी कोसळून 2 मुलं जखमी. दिवाणशाह दर्गा रोड परिसरातील घटना. जखमी मुलांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. चंदीगडमध्ये भरधाव कारनं दोघांना चिरडलं. थरारक व्हिडिओ व्हायरल. भिवंडीमधील ऑइलच्या गोदामाला भीषण आग. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, तर गोदाम अनधिकृत असल्याची माहिती. पायधुनी परिसरामध्ये अल्पवयीन मुलीवर इमारतीच्या सुरक्षा रक्षकाकडून अत्याचार. सुरक्षा रक्षक पोलिसांच्या ताब्यात असून पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल. पाणगावच्या देवकुंड धबधब्यात 2 पर्यटक बुडाले. पुण्यातून 17 जणांचा ग्रुप आला होता फिरायला. कल्याणमध्ये भर रस्त्यात इमारत कोसळली. पाडकामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याचा स्थानिकांचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.